आता MPSCची तयारी करणाऱ्या मुली अशा करतील असं तुम्हाला कधीच वाटलं नसेल। पुण्यातील सदाशिव पेठेत MPSC अभ्यास करणाऱ्या ज्या मुली होत्या त्या मुलींसोबत आणि त्यांनी काय केलेलं आहे ते पहा। पुण्यातील सदाशिव पेठेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। चिकन खाल्ल्यानंतर बेसिन साफ करण्याच्या वादातून हे संपूर्ण घडलेलं आहे। या तरुणी सदाशिव पेठेत वन रूम किचनमध्ये राहत होते। त्या MPSCच्या परीक्षेची तयारी करत होत्या, मात्र क्षुल्लक कारणावरून हे सगळं घडलेलं आहे। MPSCची परीक्षा पास करून सरकारी अधिकारी बनण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं। हेच स्वप्न उराशी बाळगून काही तरुणी पुण्यात आल्या, मात्र याच तरुणींवर चिकन अँड बेसिन साफ करण्याच्या वादातून असं काही घडेल असं त्यांना वाटलं नसेल। आता या तरुणींवर चिकन अँड बेसिन साफ करण्याच्या वादातून गुन्हा दाखल झालेला आहे। एका तरुणीला 5 जणींनी मिळून बेदम मारहाण केली। तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणीला एकटीला गाठून इतर 5 तरुणी त्रास देत होत्या, क्षुल्लक कारणावरून वाद घालत होत्या। 14 सप्टेंबर रोजी 10 वाजता स्नेहल तक्रारदार महिलेच्या जवळ गेली। दुपारी तू चिकन बनवलंय, बेसिन साफ कोण करणार असं म्हणत भांडू लागली। त्यानंतर तक्रारदार तरुणीनं बेसिन दुपारीच साफ केले, माझ्यासोबत मोठ्या आवाजात बोलू नका असं सांगितलं। त्यानंतर स्नेहलनं तक्रारदार तरुणीला तू मला शिकवणार कसं बोलायचं असं म्हणत भिंतीवर आदळलं। नंतर तिचा गळा दाबून धरला। इतर 4 तरुणींनी तरुणीच्या कानशिलात लगावली, तसेच खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तरुणीनं त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि बाहेर पळ काढला। नंतर खडक पोलिसांना ही माहिती दिली। पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून 5 तरुणींवर गुन्हा दाखल केलेला आहे। तर अशा प्रकारे चिकन खाल्लं, बेसिन धुण्यावरून राडा झाला आणि MPSC करणाऱ्या मुलींची हाणामारी झाली। 4 जणींनी रूम पार्टनरला भिंतीवर आदळून चोपलं आणि त्यानंतर तिने मग तक्रार दाखल केली आणि ही संपूर्ण घटना जी आहे ती उघडकीस आलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।